पहा बेटा लक्ष द्या. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता नेमकं हॉटस्पॉट काय असतात? तर आपण बायोडायव्हर्सिटी बद्दल तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी, बायो म्हणजे जैव, डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता. आणि याला म्हटलं जातं जैव विविधता. म्हणजे काय सर? म्हणजे मी अनेक वेळेस सांगितलं, इथून घरापर्यंत जाताना तुला कमीत कमी किती प्राणी दिसतात रे? कमीत कमी 15-20. मांजर दिसते, पाल दिसते, डुक्कर दिसते, गाढव दिसते, गाढवी दिसते, हाल्या दिसते, कटल्या दिसते, बैल, कटल्या बैल सॉरी हा दिसतात. अजून काय दिसते सर? सापाचं पिल्लूच दिसते, काहीतरी ते नालीमध्ये बचकुने घातल्या का उळूळ आळ्याच दिसतात सर. सर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज ऑफ अॅनिमल्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सजीव आहेत ते घरापर्यंत जाताना आम्हाला दिसतात. हो, आम्ही कुठे नाही म्हणलो. मी म्हणलो का बेटा जाताना जानतीने तोंडात घालत असते म्हणून? नाही. शक्य आहे का तसं? नाही. शेण बैठल्या, शेणामध्ये आल्या दिसलं म्हणजे आपण घालतो का बेटा? नाही आत घालत. आता काय की बाबा, आता तुझंच काय भरोसा नाही मला त्या. डोंबळे तसं करत राहून घेण्यासारखं नरोटे बाजूला बसत त्याला वेगळं वाटायचं की असं करायला असं फुक लाली मध्ये कुठे बी फुकतात का? काय काय विचार करावा त्याने? त्याला वाटेल की मला बघून फुकलाली म्हणून त्याला झोपणार नाही रात्रभर ते ना. म्हणून आज दोघे एका जागी बसलो का? दया कुछ तो गडबडे दाल मी काला आहे. हसलाली पोरग गुलाबाची लाली बघा, गाल गाल कसं फुगलं बघा. लाजलं किंवा लाजलं, नवरी लाजली बघ असं. मग आता अनेक वेळेस आपण ऐकलेलं आहे की आफ्रिकेमध्ये जवळपास 20 लाख हत्ती एका टायमाला म्हणजे कळपामध्ये राहायचे. 20 लाख हत्ती. आज तिथे 20,000 हत्ती सुद्धा उरले नाहीत. म्हणजे काय झाले? धोक्यात आले. काय आले बेटा? धोक्यात आले. त्याला म्हणतात एंडेंजर्ड म्हणतात. एक्सटिंक्ट म्हणजे संपुष्टात आलेले असतात. थ्रेटन्ड म्हणजे जे संभाव्य धोक्यात आहेत ते. अशीची लिस्ट असते. ग्रे लिस्ट, पिंक लिस्ट, येलो लिस्ट, कलरवर त्याचे लिस्ट असते. आणि त्याचं एक बुक असतं आणि त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती असते की हा प्राणी कुठे आढळतो. बघा, इकोसिस्टीम म्हणजे जे काही परिसंस्था आहे त्या परिसंस्थेनुसार प्राणी सुद्धा बदलतो. आपल्यातला जो प्राणी आहे तो वाळवंटात आहे का? नाही. वाळवंटातला जो प्राणी आहे तो बर्फाळ प्रदेशात आढळतो का? नाही आढळत सर. म्हणायचं तात्पर्य काय? त्या त्या एरियातली इकोसिस्टीम वेगळे आहे. त्या त्या एरियातला जो काही हॅबिटेट्स आहेत, त्यांचं राहणीमान आहे, त्यांच्या जे काही सवयी आहेत, त्यांचं जे काही फूड आहे, हे सारखं नसतं तरी कसं असतं बेटा? वेगळ्या स्वरूपाचं असतं. कसं असतं? वेगळ्या स्वरूपाचं. खूप महत्वाचा टॉपिक आहे बेटा. खूप म्हणजे खूप. आणि परत तुम्हाला हे युपीएससी करताना परत तुम्हाला इकडे यावं लागलं. एमपीएससी युपीएससीची परीक्षेची तयारी करताना किंवा एसएससी सीजीएल करताना परत हे पुस्तकं काढून बघतात तुम्ही. त्या रोजी माझी आठवण येईल. सरांनी म्हणले होते मायचानराव खरंच की परत इकडं लावलं. त्यात ठेवा माझी, त्या रोजी आठवण येईल माझी. कारण पुन्हा आयुष्यात कळते सब मोह माया है, सबसे इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट जॉब आहे. आम्हाला बी असंच वाटायचं ते का पडलं गव्हर्नमेंट जॉब मध्ये. आता कळ झाले तेच भारी. तुमच्या डोक्यामध्ये घालतो मी, प्रायव्हेट जॉबच्या भानगडीतच पडू नका भविष्यात. गव्हर्नमेंट जॉब लावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि बाबा या गोष्ट राहते बघा प्रायव्हेट डेंजर प्रयत्न करा. जेवढं तुम्ही इंजिनिअरिंगला 4 वर्ष अभ्यास करणार आहोत, घासणार आहोत, तेवढं जर 4 वर्ष इकडे जर अभ्यास केलो तर कुठला तर अधिकारी म्हणून तर लागतात, लास्टला ग्रामसेवक तर लागता, तलाठी म्हणून तर लागता, बँकेत तर लागता. खूप आहेत त्याच्यामध्ये पर्याय. आणि 10वी पर्यंतचा अभ्यास तुम्हाला मस्ट आहे, गरजेचा आहे आणि तुम्हाला केलंच पाहिजे. इतिहास भूगोल तुम्हाला 10वी पर्यंत पाहिजे. इतिहास भूगोल 12वी पर्यंत तो वेगळा झाला, पण बेसिक साठी पाहिजे तुम्हाला. असं विषय भटकू लागले आपला. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगामध्ये आज जे काही हायली सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स आहेत. हायली सेन्सिटिव्ह म्हणजे काय बेटा? म्हणजे जे काही धोक्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी सरकार काही ना काही उपाययोजना करतो, त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जायला बंदी असते. अशा हायली सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील. काय बेटा? असे संवेदनशील जे काय हॉटस्पॉट आहेत. काय बेटा? हॉटस्पॉट जे आहेत, एकूण किती हॉटस्पॉट आहेत? 34. किती हॉटस्पॉट आहेत? 34 आहेत. Such areas had once occupied 15.7% area of the earth. समजून घ्यायचा अर्थ काय?
त्याचा अर्थ असा आहे की जे हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटीचे जे काही स्पॉट्स आहेत, जो काही एरिया आहे, हा पृथ्वीवर जेवढं काही समजा एरिया आहे, पृथ्वीच्या एरियाच्या जवळपास किती होता बेटा? 15.7%. किती होता? पण आता तो काय झालाय बघा, ऍट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉईड. हे शब्द महत्वाचा आहे बघा. पृथ्वीवर जेवढे काही आहे त्याच्या 15.7% जो होता तो काय होता? बायोडायव्हर्सिटी स्पॉट होता. पण बाळांनो काय झालं, जसजसं काळ वाढत चालला, 18व्या शतक आला, 18व्या शतकामध्ये काय झालं? इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, औद्योगिक क्रांती झाली मोठ्या प्रमाणामध्ये. युरोप देशामध्ये पहिल्यांदा पोलंड पासून औद्योगिक क्रांतीची, फ्रान्स मधून औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. माहितीये का नाही? कमीत कमी येतं. मग तिथं कारखाने आले, मग कारखाने वगैरे वाढत चालले आणि त्याच्यामुळे काय होत चाललं? व्यापार वाढला, लोकांच्या गरजा वाढल्या, लोकसंख्या वाढायला लागली. लोकसंख्या वाढल्यानंतर लोकांच्या गरजा, शेल्टर, फूड असेल ते वाढू लागलं आणि ते काय करू लागल्या? आपल्या बेसिक गरजा, बेसिक नेसेसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी, फुलफिल करण्यासाठी ते काय करू लागले? मोठ्या प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन करू लागले, जंगलतोड करू लागले. कुठे घुसलेले? जंगलात घुसलेले. कुठे घुसलेले बेटा? जंगलात घुसलेले. आता काय करा मग सर? आता काय करतास? करायसारखे ठेवलास काय? हळूहळू हळू बघा, मी मागच्या सेशन मध्ये आपण सांगितलं, कुठलंही घर बांधकाम करायचं असेल, जागा विकायचं असेल तर पहिला काय करावं लागतं? NA म्हणजे काय? नॉन ऍग्रिकल्चर. नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे काय? इथं शेती केली जात नाही, हा सर्टिफिकेट घ्यावा लागतो. जगामध्ये सर्वात जास्त जे जंगल आहे ते जंगल कुठे आहे सांगा बरं का? सर हे समजा पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीला असं एक इक्वायटर जातो, याला काय मकरवृत्त म्हणतात का मराठीमध्ये? काय म्हणतात? त्रेला कर्कवृत्त का? माहिती आहे का कुणाला? इंग्लिशमध्ये एवढी इक्वायटर म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणी विचारणार नाही बरं का? माहिती नव्हतं. ह्याच्या बाजूला इकडल्या साईडला जे देश आहे, तिकडल्या साईडला एवढे देश आहे, ह्या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडतो. इकडल्या साईडला बर्फ आहे, इकडल्या साईडला बर्फ आहे, हे तर माहित असेल तुम्हाला. आणि इकडल्या साईडला जर गेलो तुम्ही वरच्या साईडला तर त्या ठिकाणी डेझर्ट आहे. आपला कोणता आहे? सहारा. आफ्रिकेमध्ये कोणता डेझर्ट आहे? साहिल. चल बाय, साहिल. कोणता बेटा? साहिल. नाव आहेत बरं का, सहारा, साहिल नाव आहे, त्या डेझर्टचे नाव आहेत वाळवंटाची. तुम्हाला नाही का रे गुगलमध्ये टॉपिक करा? हाय का नाही? हाय बेटा, कितवीला आहे? वाळवंटाची नावं दिले नसेल का तुम्हाला? पहा, नीट समजून घ्या. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ सेन्सिटिव्ह स्पॉट. किती होतं? 15.7%. किती उरले फक्त आता? 2.3% हायली सेन्सिटिव्ह संवेदनशील एरिया त्या ठिकाणी उरलेला आहे. अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ सेन्सिटिव्ह स्पॉट्स. इट इन्क्लुड्स, आणि हे जे काही 2.3% आहे त्याच्यामध्ये जे काही प्लॅन्टच्या स्पेसीज आहेत. प्लॅन्ट स्पेसीस म्हणजे काय? प्लॅन्टच्या प्रजाती. प्रजाती म्हणजे काय? आपल्याकडे शेतात गेलं का पहिल्यांदा काय दिसते? बाबूळ. बाबूळ. पुन्हा काय दिसतो? कडुलिंब, चिंच. हे काय असतात? आपल्यात लोकल व्हरायटीज आहेत. आपल्या पळसाचे, पळस. चंद्रपूरच्या साईडला कोण कोण गेले रे आपल्यातला? गेला का कोणी चंद्रपूर साईडला? गेलास का रे? कुठे? गडचिरोली वगैरे तिकडल्या साईडला. चंद्रपूरच्या साईडला जाताना बघा, ह्याच्या पुढं, वसमतच्या पुढं पौरादेवीला गेलीस का रे तू? त्याच्या पुढे गेलास का कधी तिकडे पौरादेवीला वगैरे? तिकडं थोडं पुढे गेलास का तिथे नुसतं पळसाचे झाड, जंगलच नुसतं पळस म्हणला मी. मला कंटाळा आला. एक गाव सापडणं मध्ये लवकर, एक गाव वाटत म्हणला लवकर. काल बोरा गेलतो मी पौरादेवीला, त्याच्यानंतर पुढे चंद्रपूरच्या आईला गेलतो. त्यावेळेस तर पहिला मला अनुभव आला, मी कधी गेलो नव्हतो त्या ठिकाणी. मग त्या पौरादेवीचं दर्शन करून त्या मधल्या रूटला आम्ही निघालो. एक मध्ये रूट लागला का रे, कशाचं काय सांगू तुला, गाव घरच गावच नको. आणि तिथला तालुका कोणता लागला मला? आय थिंक पुसद आहे ना तालुका? पुसद तालुक्यात आहे. पुसद. आपला नळेगाव त्याच्यावर मोठा असेल तालुक्यापेक्षा, त्याच्यावर आपला नळेगाव मोठा आहे. एवढं तसले तालुके आहेत तिथं. गाडीत काही नाही, हिरवगार वाटलं. इकडून तिकडून नुसतं पळसाचे पळसाचे. आता पाणी हिरवेगार राहतात उन्हाळ्यामध्ये, तेवढं नाही, उन्हाळ्यात हिरवं राहते सॉरी उलट. मग त्या ठिकाणी आम्ही गाडीच्या खाली उतरलो का गरमी लागलेली. मला वाटलं हिरवगार आहे म्हणजे किती थंड असेल की. अबे कशाचा थंड, म्हणजे उतरल्यावर गरमी व्हायला तुमच्या चंद्रपूरला. हे त्या ठिकाणचं एक सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या ठिकाणी गेला
तर तिथली जी जैवविविधता आहे, आता चंद्रपूरला काय आहे, टायगर रिझर्व आहे. कोणता आहे, ताडोबा आहे. इट इज स्पेशल फॉर वाघासाठी, म्हणजे तो टायगर रिझर्व नावच दिले. हे सुद्धा काय झाले, असे जे सेन्सिटिव्ह एरिया असतात त्याला काय करतात, फेन्सिंग करतात, तारा मारून घेतात आणि शासन काय करतो, आपल्या अंडरमध्ये घेतो आणि असं बघ ठीक आहे, अंडरमध्ये घेऊन खर्च कसं काढा, खर्च काढणे गरजेचं आहे ना. तेवढ्या लोकांचा खर्च कसं काढायचं, एवढं फेन्सिंग केलं तर त्यासाठी काय करतात, टुरिझम काढतात. मग तुमच्यासारखे माझ्यासारखे तिथं जातात, गाड्या घेतात, सफारी म्हणतात ते गाड्या असतात बघा, ओपन ह्याच्यामध्ये बसायचं, मध्ये जायचं, हा गाईड असतो त्यांचा, मध्ये त्या ठिकाणी हॉटेल्स बांधलेली आहेत, मध्ये भारी भारी रिसॉर्ट आहेत त्या ठिकाणी बांधलेले. हे काय करावं लागतं, एखादी आपल्याला काम जर चालू ठेवायचं असेल तर इन्कम लागतो चालू. मग हा जो काही पैसा वगैरे येतो त्याच्या माध्यमाने त्या लोकांच्या पेमेंट असतील, त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी केलं जातं. आता मी उदाहरण सांगायचं काय, हे सुद्धा काय आहे, संवेदनशील एरिया आहे. कोणता बेटा, संवेदनशील. आणि पुढे गेल्यानंतर काय चालू होतं, मध्य प्रदेश वगैरे तिकडे चालू होतं त्या ठिकाणी. ठीक आहे. ऍज फार ऍज इंडिया इज कन्सिडर, आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ एनिमल्स, बघा भारताच्या, जर भारताला कन्सिडर जर केलं, भारताला जर गणित धरलं तर आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ एनिमल्स, एकूण 135 एनिमलच्या प्रजातीपैकी, किती बेटा, एकूण 135 एनिमलच्या प्रजातीपैकी 85 प्रजाती, 85 स्पेसीज, हा मीन स्पेसीज 85, कुणाच्या, प्राण्याच्या. एकूण किती प्रजाती, 135 प्रजातीपैकी 85 प्रजाती हे ईस्टर्न रिजन मध्ये मिळतात. कोणत्या रिजन मध्ये, आता हे सर ईस्टर्न म्हणजे काय सर, आम्हाला जरा शिकवा की, सांगतो ते मी. हे बघा भारताचा नकाशा, समजून घ्या, भावना समजून घ्या, मला काय परफेक्ट काढता येत नाही. भारताचा नकाशा सर, इकडल्या साईडला आपण आहोत, हा म्हणजे आपण आहोत, म्हणजे इकडल्या साईडला महाराष्ट्र, ठीक आहे. इकडल्या साईडला आपले लेकरू आहे, लेकराचं नाव आहे पाकिस्तान, लक्षात ठेवायचं, लेकरू पाकिस्तान. लेकरू आपल्या पश्चिमेकडे वाया गेलेलं लेकरू आहे, वेस्ट आहे लेकरू, वेस्ट. कधीच विसरणार नाही तुम्हाला, लेकरू आपलं कसं आहे, वाया गेलेलं आहे, वेस्ट आहे. काय तर करून खायला म्हणून त्याला दिलं, कोंबडून खावलेले, भीक मागून खावलेले. बाप घराच्या बाहेर लेकराला काढतं काय तर लेकरू कल्याण करेल म्हणून, पण आपलं लेकरू वाया गेल्याला निघालं. का बरं निघालं सर, उठलं का भीक मागत राहत आणि बापाच्या सांगावर येते, किती बी झालं तर बाप बाप राहते. तुम्ही तरी बाप काय म्हणते, जाऊ द्या माझं पोरग आहे, समजून घेते बाप. पण पोरग कसा आहे, वेस्ट आहे, वेस्ट. म्हणजे हा जो एरिया आहे तो कोणता आहे, वेस्ट एरिया आहे. सर इकडला एरिया कोण आहे, सर इकडे ईस्ट आहे. हो, इकडे असते पश्चिम आणि इकडे काय बेटा, पूर्व आहे, पूर्व आणि पश्चिम. ओके, समजलं सर. मग आता ह्याचा शब्द इकडे आहे, आपले राष्ट्राचा खाऊन भाषण एवढ्यासाठी दिलो आपण या ठिकाणी, ईस्टर्न रिजन म्हणले. कोणतं, म्हणजे इकडल्या रिजनला. सर तिकडे कोण कोण आहे, माझी थोडीच बायको आहे तिथे, तिकडल्या साईडला येतो, इकडे येतो केरळा, तामिळनाडू, त्याच्यानंतर येतो आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, पहिली परतच नाही वराला म्हणत बसलो काय, तिकडल्या पुढचे एवढं राहत. सर इकडे कोण आहे, सर केरळ आहे. वरी कोण आहे, सर कर्नाटक आहे. इथं कोण आहे, सर छोटासा गोवा आहे. सर इथं कोण आहे, सर महाराष्ट्र आहे. आता वरी झालो, थांब, इथं गुजरात आहे, इथं जा ना वरी, थांब सर, जातो बिहार, राजस्थान, जा, अरे जा ना बरं वरी, सर जातो थोडं, मी इकडे जा आता लेकराकडे तुझ्या. कोण आहे, वाया गेलेला आहे, कोण आहे, नाव काय त्याचं, पाकिस्तान. कोणते, काय, वेस्ट. ठीक आहे. मग इकडल्या क्षेत्रामध्ये भारताचे जे काही ईस्टर्न रिजन आहे, त्या ईस्टर्न रिजन मध्ये जवळपास जे काही इंडियाचे जेवढे काही अॅनिमलच्या प्रजाती आहेत, एकूण 135 प्रजातीपैकी 85 प्रजाती हे ईस्टर्न जंगलमध्ये मिळतात. इथं आपलं एक अजून एक नातू आहे, आपलं नातू माहिती आहे, नातू रे, दोघं नीट राहिले तर पुन्हा डिलिव्हरी आपणच केलो ना, बांगलादेश नातू, हे आपलं पोरगा आहे. त्याच्यापासून नवीन एक तयार केलं बेटा, डिलिव्हरीला बी आपल्याला जावं लागलं. काय काम असं, कुठून लग्न लावून दिलो साल्याचं, बायको डिलिव्हरीला गेला तरी तिकडे थांबलेलं, मला दवाखान्यात घेऊन जावं लागलं, असं असते का. मग इथं बघा, हे नातू जे आहे त्या बाजूला आपलं पश्चिम बंगाल आहे का नाही, त्या पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन नावाचा एक हे आहे, डेल्टा सुंदरबन नावाचं एक जंगल आहे. तिथे एक शिंगाचा गेंडा आढळतो, माहितीये का गेंडा, आणि दुसरा
बेंगाल टायगर. बेंगाल टायगर माहिती आहे ना? बेंगाल टायगर काय? वाघ. आणि तो वाघ जो आहे तो राहतो ब्रॅकिश वॉटर मध्ये. कुठं राहतो? तर हे काय नवीन प्रकार? जिथं गोड पाणी आणि खारट पाणी मिळते, जिथं नदीचा गोड पाणी आणि खारट पाणी मिळते तिथं काय तयार होतो? ब्रॅकिश वॉटर तयार होतो. थोडं खारट असतो, लिंब असतो, पण ते वाघ पितात. जगातला एकमेव हा बेंगाल टायगर आहे की तो खारं पाणी पितो. याचा दुसरे नाही पित. सर हे टायगरचं तिकडे का बरं घुसलो? अबे ते बी हेच आहे, सेन्सिटिव्ह स्पेसिस आहे ते पण. वाघ वाढवण्यासाठी सरकारनं 2013 का 14 मोहीम राबवली. यांची संख्या हळजवान दुप्पट करा, तिप्पट करा. सर का बरं सर? अबे वाघ हे निसर्गाचा काय आहे ते घटक आहेत. वाघ जर मेले तर हरणं वाढतात. वाढू की मग सर? तसं कसं? एक इकोसिस्टीम जे राहते, निसर्गाचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाची जी संख्या आहे त्याला काय करावं लागतं? मेंटेन ठेवावंच लागतं. एक जरी घटक तुम्हाला मागे सांगितलं ना, चायनामध्ये काय मारून टाकले? चिमण्या मारून टाकले. किती लोक मेले? 1 ते 1.5 कोटीच्या वरी लोक मेले. का? चिमण्या कुणाला खायचे? ते टिट्टी म्हणून राहते बघा, टोळ धाड काय तर म्हणतात त्याला. अरे आपल्या ते ज्वारीच्या शेतातून बसणार का रे ते किडा पान घोडा तो का ते त्याचा कार्यक्रम फराळ करायचे चिमण्या, पण चिमण्याचा फराळ त्या लोकांनी केलं. तरी म्हटले असं, मग तिथं पिकलंच नाही काही. काय झाली? भूकमरी झाली. आणि लोकांचं काय झालं? पुऱ्या सदा मंगल सावधान सावून झालं. ठीक आहे. आता बघा बेटा, जगामधल्या टोटल प्लांट स्पेसिस जे आहेत एंटायर जगामध्ये, त्याच्यातले 50,000 एंडेमिक आहेत. एंडेमिक. सर एंडेमिक काय? एंडेमिक सारखं होतो स्थानिक. काय होतं बेटा? सर म्हणजे काय? मी शिकवताना आता म्हणलो आपल्याकडे गेल्या गेल्या शेतात पहिला काय दिसतंय? कडुलिंबाचं झाड, येड्या बाबळीचं झाड, अजून चिंचाचं झाड, पळसाचं झाड, अजून कोणतं झाड? मारो तोंडावर तर बा कुठे बी आंबे लागतात होय बे, लागवड करावं लागते. काय आंब्याचं झाड म्हणजे इचकून तोंड तुझं बघ, थोबाड तुझं आरशात जाऊन आंब्याचं झाड येते सर. लोक कोकण वाटलेले, कुठे बी आलं तिथं आंबा आला म्हणायला, घाटलं तिथं हात आंबा बाहेर निघाला म्हणायला. वा रे वा. अजून सांगा कोणते राहतात? झुडपं राहतात की बे? सर तुम्ही एक नाव घेणं गेलं काय बे? सर ते गवत राहते बघा, काँग्रेस गवत. गवत राहत काय म्हणतात? गाजरपाला. गाजरपाला भारतातला नव्हता, अमेरिकेने भारतामध्ये गव्हामध्ये पाठवून दिलेला आहे. ते फॉरेन स्पेसिस आहे, एलियन स्पेसिस म्हणतात त्याला. आणि ते शेतामध्ये उत्पन्न वाढू देत नाहीत. गाजरपाला किती वाढते बघा, किती बी जाळा परत येते. म्हणजे तुम्हाला अनेक वेळेस प्रश्न पडला, सर शेतात 3दा 4दा जाळता तरी सुद्धा परत ते ठिकाणी काय होते? परत गवत येते. सर काय येतं? माहित राहू द्या. जे ग्रासलँड असतो, भोवताळ प्रदेशातल्या जी काही प्रजाती असतात तिथं कधी कधी 3-3 वर्ष 4-4 वर्ष पाऊस पडत नाही. त्या बियामध्ये असे अडॅप्टेशन झालेले आहे, असा बदल झालेला आहे. 5 वर्ष जरी त्यांना पाणी मिळालं गेलं, 6व्या वर्षी जरी पाणी मिळालं तर ते वाढतात. हीट रेजिस्टन्स असतात, उष्णतेचा त्याच्यावर परिणाम होत नाही, असा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. पहा बघा, 3 एंडेंजर्ड. एंडेंजर्ड म्हणजे काय? धोक्यात आलेले. काय बेटा? एंडेंजर्ड म्हणजे काय? धोक्यात आलेले. एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. आता 3 एंडेंजर्ड हेरिटेजेस म्हणजे काय? हेरिटेज काय असतं बेटा? काय म्हणू आपण त्याला? जसं वर्ल्ड हेरिटेज वगैरे असतात बघा, धरोहर त्याला म्हणतात. धरोहर काय म्हणतात बेटा? धरोहर. अशा 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेस देशातल्या कोणत्या आहेत? तर पहिला आहे वेस्टर्न घाट. कोणता बेटा? आता सांगितलं ना तुम्हाला. वेस्टर्न कुठं? लेकराकडे आपल्या वाया गेलेला. कोण? पाकिस्तानकडे. तिकडे कोण? आपण. वरी कोण आहे? गुजरातच्या खाली घुसा महाराष्ट्र. महाराष्ट्रावर इकडे कोणता पट्टा आहे सर? कोकणचा पट्टा आहे. आठवतं का रे? कोकणचा पट्टा आहे. सर खाली या थोडं. सर तिथं गोवा आहे का नाही? त्याच्या खाली आहे सर. सर तिथं कर्नाटक आहे आणि त्याच्या खालच्या साईडला कोण आहे? केरळ आहे. त्याला म्हणतात केरळच्याला मालाबार कोस्ट. काय म्हणतात त्याला? मालाबार. आपलं काय? कोकण. आणि ह्या खालचं काय झाला? मालाबार. माल आलं बरं नाही बरं का? मालाबार. वेस्टर्न घाट कुठे आहे? आताच नाव घेतलं. गुजरात आलं का बघा रे? महाराष्ट्र आलं, गोवा आलं, कर्नाटक आलं. हा इकडल्या साईडला घुसा. इकडल्या साईडला. ह्याच्या बाजूला इकडे कोणा म्हटलं? तामिळनाडू आलं का? केरळ तर पहिलाच घेतला आपण.
Kerala, this sixth state has been endangered due to mining industry and search for natural gas. ह्या ठिकाणी काय करण्यात येऊ लागलं? मायनिंग. मायनिंग म्हणजे काय? उत्खनन. सर कशासाठी उत्खनन करू लागलं? अबे इथून तुला वेगवेगळ्या प्रकारची खनिजे मिळू लागले. मग काय करू सर? अरे त्याचा वापर कशासाठी होतो? पैसे कमवण्यासाठी होतो, एक्सपोर्ट करण्यासाठी होतो, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी होतो. मग काय झालं सर? मग झाड तोडलेले रे. झाड तोडलं तर काय झालं सर? जंगलात कोण राहत होतं? माझी बायको का तुझी बायको? नाही सर. कोण राहत होतं? अरे हरणं राहत होते, पक्षी राहत होते, प्राणी राहत होते. तांदळ आहेस का इथं वर्गात रे? तिकडे नाही, तिकडे जायचं आपल्याला. मग त्या ठिकाणी एवढे प्राणी राहत होते, हरणं राहत होते, सारं राहत होते. मग काय सर? आता झाड तोडलं असेल ना तर जागा पाहिजे का नाही? पाहिजे सर. मग काही त्याच्यामध्ये नॉक कल्चर होते सर. नॉक कल्चर हे काय सर? नवीनच विचित्र शब्द सांगता बघा. काय तर तुम्हाला काम धाम नाही आणि काहीतरी सांगतात. नॉक कल्चर म्हणजे दिवसभर झोपायचं, रात्री जागरण करायचं. वट वाघळू दिवसभर आराम, रात्री शिकार करायला जातात. आणि जे वाळवंटातले विशेष असतात आणि काही जे काही फॉरेस्ट मधले पण असतात ते काय करतात? दिवसभर चला बिळात घुसा, चला रात्री शिकार करायची वेळ आलेली आहे. अश्मयुगीन काळामध्ये तेव्हा काही लाईट नव्हती, काहीच नव्हतं, जाळवी नव्हता, पुन्हा लागला जाळीचा शोध. माणसं काय करायचे? नाही, पुढचा विचार करायचा. कार करायला जायचे. हसलो बे लंगोटा, तुला काही वेगळं वाटलं का? तुला काय करायचं म्हणजे हसलास? आता काय करत असेल तूच विचार कर. हा, जस्ट इमॅजिन. पुढे पाहत हॅबिटेट ऑफ एशियाटिक लायन. जे काही एशियाटिक लायन्स आहेत, एशियामधले लायन बघा, एक माहित राहू द्या. जो लायन आहे, ऐकून नवल वाटत, भारतामध्ये फक्त गुजरात राज्यात मिळतो. गिर येते. गिर कुठे बेटा? गिर. जे काय अभयारण्य गिर नावाचा, गिर सँच्युरी, गिर, त्याच ठिकाणी एशियाटिक लायन मिळतो. एका जागी मिळतो त्या ठिकाणी. ओके, माहित राहील? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वाईल्ड बायसन. बायसन म्हणजे काय? रेडा. जंगली रेडे माहिती आहेत का बेटा? म्हशी राहतात बघा. नीलगाय आपल्या इकडे येतात बघा, इकडं खालच्या साईडला नीलगाय वगैरे. तसे वाईल्ड बायसन असतात. हे त्या ठिकाणी काय आहे? अंडर थ्रेड मध्ये आलेल्या स्पेसिस आहेत. आणि आपण एक वाचलं होतं बघा, डकबिल्ड प्लॅटिपस. तुम्हाला आहे बघा, डकबिल्ड प्लॅटिपस लाईफ प्रोसेस, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 का 2 मध्ये आहे. हे पण एंडेंजर झालेले आहेत, हे पण धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत. ठीक आहे. बघा हे नाव खूप महत्वाचं बेटा. तुम्हाला प्रश्न नाही पडणार तरी समजून घ्या. एखादी प्रश्न असा बी पडू शकतो, मानस नॅशनल पार्क इज लोकेटेड इन डॅश डॅश स्टेट. मानस जो काही राष्ट्रीय उद्यान आहे, मानस राष्ट्रीय उद्यान हा कुठे आहे बेटा? सर आसाम मध्ये आहे. कुठे आहे बेटा? आसाम मध्ये. हा कशामध्ये आल्या? धोक्यामध्ये आलेल्या, थ्रेड मध्ये आलेल्या. कशामुळं? आसाम मध्ये एक नदी वाहते, त्या नदीचं नाव डॅश डॅश नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये कुठून प्रवाह आहे, कुठून एंट्री कर? नीट बस रे पहिला, असं बस. ब्रह्मपुत्रा नदी भारतातून येत नाही, तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठं होतो? मानसरोवर. माहित आहे? मानसरोवर ऐकलं तर असं. मग ते असंच काय करते, हिमालयाचे जे पर्वताच्या रांगा असतात तिला असे ट्रॅव्हल करते त्यामध्ये. आणि इथं भारताचा जो नॉर्थ ईस्ट आहे, इकडल्या साईड एंडिंगला येतो. इथं काय ते डेमचॉक नावाचं काहीतरी एक पर्वत आहे बहुतेक, डेमचॉक. मला लक्षात ते बरं का, चुकू शकते माझा शब्द, तुम्ही हे करा, व्हेरीफाय करा. इथून ते काय करते, ह्याच्यामुळे इथून इंटर करते आसाममध्ये. आणि त्या ब्रह्मपुत्रा नदीला सॅंगपो म्हणतात. सॅंगपो. तिबेटमध्ये काय म्हणतात? सॅंगपो. भारतामध्ये आल्यावर तिला काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा. आणि बहुतेक मला वाटतं बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तिचं नाव बदलतो, पद्मा काहीतरी म्हणतात. नद्याचे नाव बदलतात बरं का. दुसरी नदीतून तिची पप्पी घेतली आणि मिळाली, त्या नदीचं नाव काय होतं त्या ठिकाणी लगेच चेंज होतो. असं असते बरं का. ठीक. मानस कुठे आहे? आसाम मध्ये. हे थ्रेड मध्ये आहे, धोक्यामध्ये आहे. कशामुळे? डॅम्स आणि इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचा एकदम काय म्हणू आपण, जास्ती वापर झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, ते धोक्यामध्ये आले. सर कसं वापर करू लागले बेटा? पाण्याचा वापर शेतीसाठी करू लागले. एक्सेस ऑफ वॉटर झालं तर काय करायचं? पूर आला का त्या ठिकाणी सोडून द्यायचं. त्याच्यामुळे काय होऊ लागलं की त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी मानस नॅशनल पार्कवर पडू लागला.
आणि तिथले जे टायगर आहेत आणि तिथलं राहिनो, आता सांगितलं होतं तुम्हाला, आले का बघा दोन. हे टायगर आणि राहिनो कुठे आहेत बघा, आसाममध्ये काय म्हणलं तुम्हाला मी आता सांगितलं होतं, सुंदरबन. सुंदरबन नावाचं काय आहे, डेल्टा आहे, जंगल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात एक शिंगी गेंडा आणि टायगर वाघ मिळतात. हे सुद्धा कसे आलेले बेटा, धोकामध्ये आलेले आहे. सुंदरबन नॅशनल पार्क आलं ना रे, वाचलं नव्हतं खाली. दुसऱ्याचं नाव सांगा बेटा काय आहे, हे मानसबी कुठं आहे, आसाममध्ये. सुंदरबन हे काय आहे, वेस्ट बेंगाल, पश्चिम बंगाल. कुठे आहे बेटा, पश्चिम बंगाल. हे कशासाठी फेमस आहे आणि हे कशासाठी फेमस आहे, टायगर आणि रायनो. टायगर आणि हे कशासाठी आहे बेटा, बोला बोला कशासाठी आहे. टायगर. टायगर पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट इज सिरियसली चॅलेंज्ड बाय डॅम्स. त्या ठिकाणी मोठे बांधण्यात आलेले डॅम, तिथं डिफॉरेस्टेशन, जंगलतोड करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मासे मिळतात. ऐकला सर अनेक वेळेस बांगलादेश आणि भारताचा वाद इथूनच होतो. मासे मारण्यासाठी सर्वात भारी मासे तिथे आढळतात. हे फिशिंगसाठी त्या ठिकाणी इम्पॅक्ट होतो. ट्रेंच डग फॉर सेम, मग त्या ठिकाणी खड्डे वगैरे जे काही काढले जातात समुद्रामध्ये, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाद होत असतो. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे माहितीये का, की ह्याचा पूर्ण इम्पॅक्ट कुणावर पडलेला आहे, सुंदरबन नॅशनल पार्क. जे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, जे की वाघासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे, रिझर्व करण्यात आलेलं आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडतो, परिणाम त्या ठिकाणी डॅमचा पडू लागलाय. आणि दुसरा कुठे पडू लागलाय, मानस नॅशनल पार्क कुठे आहे, आसाम. सुंदरबन नॅशनल पार्क कुठे आहे, मानस मध्ये काय आढळतं, रायनो म्हणजे गेंडा आणि टायगर म्हणजे वाघ, आणि इकडं बेंगाल. हे परीक्षेला पडतेला एमपी करा सर्वांनी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. एवढा टॉपिक पूर्ण इम्पॉर्टंट करा, हा परीक्षेला पडू शकतो. एकदा पडू शकतो म्हणल्यावर पडते बरं का, काही भरोसा नाही माझा. आय थिंक लास्ट पेज आहे का रे. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पीसीज. थ्रेटन्ड म्हणजे काय बेटा, धोक्यात आलेल्या काय प्रजातीचं वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा सर, एंडेंजर्ड, रेअर, वुल्नरेबल आणि इनडिटर्मिनेट. आणि कोणते बेटा, इनडिटर्मिनेट. आणि कोणते, इनडिटर्मिनेट. काय रे, टू सर आहे, टू सर तुझ्याकडे आहे. आणि कोणता धडा आहे, चौथा का पाचवा, आता बघा बेटा, या ठिकाणी इंडेंजर्ड स्पेसीज जे असतात त्याला म्हणतात संकटग्रस्त प्रजाती. कोणत्या बेटा आहे, संकटग्रस्त. हे असतात दुर्मिळ. हे कोणत्या, संकटग्रस्त प्रजाती. खालच्या कोणत्या बेटा, दुर्मिळ प्रजाती. कोणत्या प्रजाती, दुर्मिळ. वुल्नरेबल म्हणजे संवेदनशील प्रजाती. कोणत्या बेटा, संवेदनशील प्रजाती, संवेदनशील प्रजाती. आणि इनडिटर्मिनेट म्हणजे अनिश्चित. कशा बेटा, अनिश्चित अशा प्रजाती, अनिश्चित अशा प्रजाती त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता पहा बेटा, जे काही थ्रेटन्ड आहेत, थ्रेटन्ड म्हणजे काय, धोक्यात. थ्रेटन्ड म्हणजे काय, धोक्यातल्या जे काही प्रजाती आहे त्याचं वर्गीकरण 4 मध्ये करतात. पहिला कोणतं, इंडेंजर्ड. दुसरा कोणतं, रेअर. तिसरा कोणतं, वुल्नरेबल. चौथा कोणतं, इनडिटर्मिनेट. इंडेंजर्ड म्हणजे काय, संकटग्रस्त आहेत. रेअर म्हणजे काय, दुर्मिळ आहेत. वुल्नरेबल म्हणजे काय, संवेदनशील आहेत. इनडिटर्मिनेट म्हणजे काय, अनिश्चित. काय बेटा, अनिश्चित. आता इंडेंजर्ड म्हणजे संकटग्रस्त कोण आहेत किंवा काय आहे बघा. Either number of these organisms is declined or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in the near future if conservative measures are not implemented. समजून घ्या. काय म्हणलं या ठिकाणी, आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइंड. एक तर ह्या ऑर्गॅनिझमची संख्या, या सजीवांची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. एक, किंवा श्रंक झालेली आहे, कमी झालेली आहे, ड्यू टू देअर हॅबिटेट. काय लपून राहू लागले,
काय राहू लागले, लपून राहू लागले असं समजा. त्यांच्यामुळे काय झालेलं आहे, दीज ऑर्गॅनिझम्स डिक्लाइंड ऑर देअर हॅबिटेट इज श्रंक. त्यांचं राहणीमान त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं आहे. का? कारण असं जर राहणीमान असेल तर येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा काय होतात, एक्सटिंक्ट होतात. म्हणजेच काय होतात, संपुष्टात येतात, नष्ट होऊ शकतात. आलं? दुसरं सांगा बेटा, रेअर स्पेसिस म्हणजे काय, दुर्मिळ प्रजाती. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. ह्या ठिकाणची जे काही नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स असतात, सजीवांची जी संख्या असते ती काय होते, ते ठराविक अशी कमी झालेली असते, डिक्लाइन झालेली असते. आणि अशी जे ऑर्गॅनिझमच्या स्पेसिस असतात, अशा सजीवांच्या जे काही प्रजाती असतात हे असतात एंडेमिक. कशा असतात, एंडेमिक. म्हणजे आता सांगितलं तो काय बेटा, लोकलच्या स्थानिकच्या प्रजाती ज्या असतात, मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. हे लवकरात लवकर काय होतात, संपून जातात. हत्ती म्हणल्यासारखं. एलिफंटचं एक्झाम्पल दिलतो ना, त्याच पद्धतीने. एक्झाम्पल आहे रेड पॅन्डा. कोणता बेटा, रेड पॅन्डा. कोणता रे, रेड पॅन्डा. तो काही दिले बघा, रेड पॅन्डा आणि मस्क डिअर. तुम्हाला प्रश्न असा पडू शकतो, हे 2-4 एक्झाम्पल तिथे जोड्या लावा म्हणते. काय पडतं प्रश्न, तर तुम्हाला म्हणणार हे मंकी आहे, रेड लायन टेल्ड मंकी. एक्झाम्पल कुणाचा आहे, इंडेंजर्ड स्पेसिसचा. लेसर फ्लॉरिकन हे कुणाचं एक्झाम्पल आहे, ह्याचा आहे. मग रेड स्पेसिसचा कोण आहे, सर लाल पांडा. मस्क डिअर आहे, मस्क डिअर आहे. मग वुलनरेबल संवेदनशील कोणते आहेत, हे जे ऑर्गॅनिझम्स असतात, असे जे सजीव असतात, यांची संख्या अतिशय कमी नसते. कशी असते, एक्स्ट्रीमली डिक्लाइन होतात. आणि पुन्हा पुन्हा अजून काय होतात, उरले त्याच्यात तुम्ही काय व्हायला लागतात, डिक्लाइन व्हायला लागतात. एक्स्ट्रीमली लेस असतात अँड कंटिन्यूस टू डिक्लाइन. पुन्हा अजून ते कमी कमी व्हायला लागतात. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर. जो काही त्यांच्या संख्यामध्ये जो काही कंटिन्युअस होणारा डिक्लाइन आहे, कमी होणार आहे, हा एक सर्वात ओरिजिनल रिझन आहे, काळजीचा कारण त्या ठिकाणी आहे. याचे एक्झाम्पल आहे टायगर आणि लायन. काय बेटा, टायगर आणि लास्ट आहे इनडिटर्मिनेट स्पेसिस, म्हणजे अनिश्चित अशा प्रजाती. असे ऑर्गॅनिझम हे आपल्याला एंडेंजर्ड झालेले वाटतात. कसे झालेले वाटतात, एंडेंजर्ड झालेले वाटतात. कसे वाटतात, एंडेंजर्ड म्हणजे संकटग्रस्त वाटत असतात. बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिटेट्स. पण त्यांची जी काही बिहेवियरल हॅबिट आहे, त्यांची जी काही वागणूक आहे, जसे की शायनेस काही लाजणारे असतात. देर इज नो डिफाइनेट अँड सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन. त्याची ठराविक आपल्याला माहिती मिळत नाही. म्हणजे त्यांची संख्या वाढली आहे का कमी झाली आहे का कसं आहे आपल्याला कळत नाही. का? ड्यू टू देअर हॅबिटेट. त्यांच्या राहणीमानामुळे. का राहणीमान आहे, सर लाजतात. उदाहरण सांगा सर. एक एक्झाम्पल आहे जायंट स्क्वेरल. हे आपल्या महाराष्ट्राचा प्राणी. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे, जायंट स्क्वेरल. अरे खडोळी रे, खडोळी माहित नाही का, झाडावर जायची खडोळी. शेतात येत नाहीत का आपल्याकडे खडोळे. पुण्यामध्ये मी कॉलेजला असताना आबा एवढ्या खडोळे आहेत ना तिथं झाडावर. आम्ही असं बसलं का आमच्या बाजूने बसायच्या खडोळ्या. डब्यात खायला यायच्या, असं टाकलं का घेऊन जातात लगेच. आहेत का शेताकडे आपल्या, कुणाच्या शेताकडे पकडलास का कधी, मारू खाची लाज वाटत. हॅलो, हा बोला की. हा बोला ना, सांगा की. दुसऱ्या क्लासमध्ये बोलतो नाही, माझ्याकडे नाही तर मी क्लासमध्ये बोलतो. बघा बेटा, 22 मे कधी बेटा, वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे हा कधी सेलिब्रेट करता, 22 मे ला. वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणजे काय, जागतिक जैव विविधता दिवस. हा सर, हॅलो, हा सर, चालेल सर, ऑनलाईन केलं तरी चालेल, मला काय अडचण आहे सर. येस येस येस, समजून घ्या बाळांनो. बिरादार, ए बिरादार, किती आहे बेटा इथं, काय बायकोचं वाढदिवस पुढे सांग ना सर. तो वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे आहे, ते काय ना ते बेटा सर, ते वैश्विक, ऐक दुखला रे
थांबून थांबून लय दुखलाले काय सांगू तुला. तू राहणार माय लय कष्ट घ्यावं लागतं बेटा. सोपं वाटलं कर. लांबून डोंगर हिरवगार दिसतंय, शेतात बसला टसा टच टोचतंय खाली बेटा. लय अवघड जाते माय. ती नाही रस प्यायला माय म्हणलं. वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे 22 मे. सर्वे द प्लांट्स अँड ॲनिमल्स. हा आम्ही काही सर्वे करणार नाही, आम्हाला तेवढंच काम धंदा नाही, खूप काही शिकवायचे आम्हाला. त्याला काय म्हटलं तुमच्या एरियामध्ये कोणते कोणते प्राणी आहेत आणि कोणते कोणते झाड आहेत त्याचा सर्वे करा. हाय काय वेळ तुमच्याकडे करायला? सर तुम्ही एका पोराला वर्गात प्रश्न विचारला होतो म्हण, काय विचारलं होतं सांगा बरं का, कोण सांगते? वा 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 माहित आहे माहित आहे माहित आहे. तांदळाचं झाड म्हणलं तर मोठं झाड राहते म्हणले, त्या पठ्याला तांदूळ माहित नाही. 97% घेतले त्या पोराने. काय आमूलाग्र बदल असेल त्या पोरामध्ये. त्यांना तांदूळ बैठलं, सारच बैठलं. हे अडकलेले रे, जरा बघ बर का, लाईव्ह काढून बघ बर का. अरे 100 MBPS स्पीड केला हो तरी असं दुखलाले का? दाबत बसेल आम्हाला तेवढंच काम धंदा आहे. असं केलं तर मोदीला फोन लावीन मी. त्यानं काय करणार आहे? काय करणार विचारलं. ए बघ बे अडकले आले काय, लवकर बघ रे. ले का थोडं कस का अडकले आले, का बरं अडकले? हॅलो हा ए हळू गे. झोप झोप तब्येत खराब, झोप खराब. लाईव्ह चालू काय बी करू नका बे माहिती. आता अडकलेले का बघ का, नाही का? आवाज बारीक करून तू बघू शकतास बे तू. बघ लवकर बघ. नाही की पक्कर ठीक आहे चला मग काय अडचण नाही. बघ सोडून खा म्हणलं तरी बोंबलून खायचे, आणि बोंबलून खा म्हणलं तर उधळून खायचे, आणि उधळून खा म्हणलं तर पॅन्ट काढून खायचे. अशा पापी पोरांच्या मुली आलो मी. काय पाप केलो देवा, कशाला ट्युशन घेतलं असेल माझ्या जिंदगीत? मला काय अक्कल दिली दुसरा काय धंदा करायला? कशाला घातलास मला इथं? बापरे. एकच सल्ला माझा, जिंदगीत कधीही ट्युशन घ्यायचं नाही. सो तुम्ही घेऊ लागला, मी माती खाल्लो, तुम्ही करू नका. सर्वात फालतू धंदा आहे. झालं 10वी झालं, कोणी कोणी ओळख देत. हा काय नाही, जाताना पुढून बघून असं असं म्हणून. खरं नाही खरं. सर्वात मला वाटते मतलबी जात कोणती आहे? विद्यार्थ्याची सर्वात मतलबी जात आहे. सर्वात मतलबी डाव साधलं. शाळेत बघा काही पूर राहतात, मॅडम 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 मॅडम, सर 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 सर. कधीपर्यंत? परीक्षा होऊ दे गुन्हा. हळूच म्हणजे तू तेवढं का जोड घे, चिपडीला बघा बोला लागते काय चिपडी. पुढं मॅडम तुम्ही किती छान दिसता मॅडम. आता कधी पप्पी का करायचं तिथं तर मॅडम छान. इकडे आलं तूच का म्हणलीस? पानसट बाई म्हणावं लागते, प्रॅक्टिकल मार्क देणार नाही तर किटकिट लावते आहे असं म्हणायच्या पुरी. मला खरं पुरी म्हणायच्या, एवढा फुगवायच्या अजून. मॅडम काय साडी भारी घातला मॅडम तुमच्यामध्ये. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN आंतरराष्ट्रीय जी काही संघटना आहे जी की निसर्गाचं कन्झर्वेशन संवर्धन करते, आंतरराष्ट्रीय संघटन जे की निसर्गाचं कन्झर्वेशन करते, प्रिपेअर्स अ रेड लिस्ट. काय तयार केलेली आहे? रेड लिस्ट दॅट कंटेन्स द नेम ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. त्याच्यामध्ये कोणते नाव आहेत? एंडेंजर्ड, संकटग्रस्त अशा प्रजाती आहेत वेगवेगळ्या देशातल्या. त्याच्यातले महत्वाचा शब्द बघा रे, पिंक पेज. मी म्हटलं ना कलर असतात वेगवेगळे म्हणून. त्याच्यामध्ये जो पिंक पेज आहे त्याच्यामध्ये काय असतात? नेम्स ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. काय असतात बेटा त्याच्यामध्ये? एंडेंजर्ड स्पेसीज. आणि जे हिरव्या रंगाचे असतात, नीट आहे का? पिंक कलर मध्ये काय आहेत? संकटग्रस्त प्रजाती. आणि हिरव्या रंगामध्ये काय सांगा बरं का बेटा? पहिला जे एंडेंजर्ड होते
पहिला जे एंडेंजर्ड होते, पहिला धोक्यात होते, पण आता आहेत का? नाहीत. म्हणजे ते काय झाले? रिकव्हर झालेले आहेत. अशा ज्या प्रजाती असतात हे कशा असतात? प्रेझेंटली सेफ असतात. आणि हे कशामध्ये येतात सांगा बरं का? पिंक मध्ये संकटग्रस्त एंडेंजर्ड, ग्रीन मध्ये जे पहिला एंडेंजर्ड होते बट राईट नाऊ दे आर सेफ. पहिला संकटग्रस्त होते पण शिरा म्हणून के आज ती कशी आहेत? सुरक्षित आहेत. हे असतात हिरव्या कलरच्या पेजवर असतात. असते दोन बघा घरी. कुठं बघा टॅब दिला मोठं, इकडलं तिकडलं बघण्यापेक्षा असलं काहीतरी बघत. 11च्या नंतर अंगामध्ये आत्मा जागृत होण्यापेक्षा काय करायला? अभ्यास करायला. तिथे टॅबवर वेगळंच काम चालू. येताना मास्टर हिस्ट्री चेक करते म्हणून हळू डिलीट करून 3 आयडिया वापरायचं. मास्तरला कळते. मास्तरचे केस पांढरे झाले थोडं माहितच नाही वाटत तुम्हाला. उघड आय लावला मग चालले लय कमी वेळात पांढरे झाल्यात माय केस रत्ता झाल्यात पण आमचे तर तुमच्या वेगळ्या कारणानं झाले. काय रे देश मारणारच का काय? दिल तुला 500. बघा वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड म्हणतो ठीक आहे. जे काही वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हे WWF नॉट कालावारीचा WWF, दॅट इज द WWF वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. देशामध्ये काय असतात? अनेक देशाचा एक समूह असतो, ते पैसे जमा करतात आणि ज्या देशामध्ये वाईल्ड लाईफ मध्ये जे एंडेंजर्ड स्पेसिस वगैरे आहेत, धोक्यात आलेल्या प्रजाती, त्यांना अल्लाह के नाम पे दे दे बाबा देतात पैसे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड याने काय केलं? 2008ला एक सर्वे पब्लिश केला आणि या सर्वे अनुसार जवळपास 30% जे अॅनिमलच्या प्रजाती, अकॉर्डिंग टू दिस सर्वे 30% ऑफ अॅनिमल स्पेसिस हॅव बीन एक्सटिंक्ट ओव्हर द पिरियड ऑफ 35 इयर्स. म्हणजे काय? त्या जवळपास 35 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास अॅनिमलच्या किती टक्के प्रजाती कमी झालेल्या आहेत? 30% प्रजाती नाहीतच. जसं डायनासोरचा ऱ्हास झाला ना, तसे हिंचा बी कार्यक्रम असलेला आहे. कोणता कालखंड सर? 1975 ते 2005. आता बघा, ऑलवेज रिमेंबर, काय लक्षात ठेवावं? डिस्ट्रॉइंग अ प्लांट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. झाडांना नष्ट करणं म्हणजे सर्वच काही नष्ट करणं आहे. हो आहे. का? झाड काय देतो? ऑक्सिजन देतो. झाड काय देतो? सावली देतो. झाड काय करतो? तापमान कमी करतो. झाड काय करतो? जमिनीच्या मातीला धरून ठेवतो. झाड काय करतो? आलेलं पाणी जमिनीच्या आत घालतो. झाड काय करतो? सॉइल तयार करण्याचं काम करतो. मुळं आत घुसतात ना, आत घुसल्यानंतर खडकाला फोडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. एवढं त्या झाडाचं महत्व आहे. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ द काय ट्रीज. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन. जंगल लावा. कशासाठी? तुम्हाला जंगलात जायला नाही भेटत. आता जंगल झाले, 90 मारायला दारूच्या बाटल्या घेऊन जातात. तसं जाते त्या पुण्यामध्ये इकडल्या साईडला. थोडं कुठे जंगल दिसलं का त्या बिदरच्या साईडला घ्या कटर 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 ला खंबा घे ग्लास घे चकना. आता म्हणू का सर दुसऱ्या बी कारणासाठी जातात. तुम्ही कधी प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशन लेच अडकलं. 100 MBPS करून काय कामाचं झालं? असं कधी बी अडकल्यावर कसं होईल? मायच्या डेंजर आहे बघा. अडकले का नाही का? मला का बरं अडकल्याने वाटलं नाही? अरे इथे हेडफोन कुणाचं राहिले इथं? हा कुणाचं आहे? तुला माझं म्हणू का? ज्याच्यातच निघून जाऊ. हे बी माझा, ते बी माझा, हे बी माझा, हे गावच माझं हाय, हे विश्वच माझं घर हाय. जा बरं का दुसऱ्याच्या घरात लात घालून बाहेर काढते. घरच्या बोलायला सोपं असतं बेटा, करायला घाम लागतं.
एवढं सोपं आहे वाटलेलं का तुम्हाला चेतन? इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, फॉरेस्ट इज वेल्थ. फॉरेस्ट हे काय आहे? वेल्थ आहे, संपत्ती आहे, जंगल ही संपत्ती आहे. विकून खाऊ नका. ठीक आहे. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. जे काही पर्यावरणाचं जे काही संरक्षण आहे हे काय आहे? व्हॅल्यू एज्युकेशन आहे, हे गुणवत्ताधारक शिक्षण आहे. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज अ प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. सर्वात मोठं काम आपण उद्योगच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आपण पानं वापरणंच बंद केलं जवळपास. पुस्तकं बी आणून दे ना. क्वेश्चन पेपर बी आपलं कशावर पडते? त्यावरच पडतं. मला वाटतं क्वेश्चन पेपर छापूनच किती दिवस झाले किंवा झाले बाबा 6-7 महिने तर झाले असते. क्वेश्चन पेपर नाहीच आपल्याकडे. कुठे आहे? टॅबवर येते, व्हॉट्सअपला पडते, आपण त्या ठिकाणी करतो. पेपरचा वापर आपण कमी केलेला आहे. आणि कधी जवळचे माझ्या पोर असतील त्यांना माहिती आहे, एक बी पेज मी वाया घालत नाही. उरलेल्या पेजच्या पाठीमागे लिहिताव काही ना काही लिहून टाकून देतो. प्रॅक्टिस तर करा. हे तुम्ही केलं पाहिजे. सर आम्हाला लिहू तर द्या पहिलं. हाय तेच लिहिणं नाही आलं तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणलं. सर आम्हाला रात्री 11 सुधरू दे नाही गेले. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ व्हॅल्यू एज्युकेशन. प्रिव्हिडंट यूज ऑफ पेपर इज अ प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. जर समजा पेपराचा जर चांगल्या प्रकारे वापर केला तर आपल्याला डिफॉरेस्टेशन जे काही जंगल तोड आहे ते आपल्याला टाळता येते, प्रिव्हेंट करता येते. का? कारण पेज कशापासून तयार होतात? झाडापासून, झाडाच्या पानापासून. काय बी तयार करतात कुठून. टू प्रॅक्टिस द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. म्हणजे काय? पर्यावरणाचं जर प्रोटेक्शन आपण केलं, इन्व्हायरमेंटला जर प्रोटेक्शन केलं, त्याला जर संरक्षण केलं तर एक आपण काय करू शकतो? ह्युमन सोसायटी त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. काय निर्माण करू शकतो? वुमन नाही, ह्युमन सोसायटी. कोणती सोसायटी रे बेटा? ह्युमन. अजून उमर अबे बायला आठवल्यात का तुला? कडू ह्युमन तर वुमन सोसायटी ऐकून गेला का तुम्ही? शपथ रे बाबा, तुमचं काही खरं नाही रे बाबा. थांबा एक त्याच्या बापाला कॉल करतो, लग्न करावं. एक 5 मिनिट वाचा बेटा. टॅब मध्ये काढा आपलं. लगेच आपल्याला हे करायचं, पुढे चालू करायचं. त्याची एक्सरसाइज पण कम्प्लीट करतो. काय आजा पटकून कुठे आहेत बघ ते, फास्ट दे मला शिकवायचे अजून. हे राम